आता आपण बघत मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई शहरासह उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू, सखल भागात काही काळ पाणी साचल्याची माहिती। मुंबई ठाण्यात रात्रभर मुसळधार पावसाची हजेरी, पहाटे पावसाने विश्रांती घेतली, मुंबईतील लोकल रस्ते वाहतूक सुरळीत। कल्याणमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, कल्याण डोंबिवली पालिकेकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी 3 पंप कार्यरत। मुंबईत काल 4 वर्षातील सप्टेंबरचा सर्वाधिक पाऊस, 24 तासात 170 मिलीमीटर पावसाची नोंद, 2017 मध्ये 303.7 मिलीमीटर पावसाची नोंद। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयात 99% पाणीसाठा, यामुळे मुंबईमध्ये यंदा पाणी कपात टळण्याची शक्यता। मुंबईतील पावसामुळे लोकल आणि बेस्टला फटका, कामावरून घरी परतणाऱ्यांची गैरसोय, प्रवाशांची मेट्रोला पसंती, दिवसभरात 2,87,000 प्रवाशांचा मेट्रोनं प्रवास। माढाच्या मुंबई मंडळाच्या यंदाच्या सोडतीत पुनर्विकास प्रकल्पातील 370 घरांना मागणी, योजनेतील ओशिवरा इथल्या एका घरासाठी 765 अर्ज, 546 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली। मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गावर JVLR उड्डाणपुलाचा परिसर बनला वाहतूक कोंडीचा नवा स्पॉट, संध्याकाळी 8 ते 9 वेळेत वाहतूक कोंडीची समस्या। मुंबईसाठी आणखी एक जलशुद्धीकरण केंद्र होणार, पांझरापुरात 910 दशलक्ष क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय, नवीन केंद्र बांधल्यानंतर जुनं केंद्र बंद करण्यात येणार असल्याची माहिती।